द्वारकाधीश श्री कृष्ण मंदिर माता खिड़की अमरावती में श्री कृष्ण महिला मंडल की ओर से सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपित ब्रह्म विद्या प्रवचन समारोह का आयोजन ब्रह्म विद्या विभूषित तपोवृद्ध परम पूज्य महंत पुजदेकर महानुभाव घोटी जिला नासिक निवासी की सुमधुर वाणी में निरूपम शाम 6:30 से 8 बजे तक आयोजित किया गया है। परम पूज्य पुजदेकर बाबा यह ब्रह्म विद्या शास्त्र के अभ्यासक है। संपूर्ण भारत में अनेक स्थानों पर उनके लगातार प्रवचन होते रहते हैं। इस प्रवचन समारोह का उद्घाटन 6 मार्च को शाम 6 बजे हुआ। दंडवत प्रणाम, नमस्कार। मी ॲडव्होकेट अरुण ठाकरे, श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट माता खिडकीचा सचिव म्हणून आहे। आमच्या या मंदिराच्या ट्रस्टद्वारे दरवर्षी अनेक धार्मिक कार्यक्रम राबवण्यात येतात। त्यातला एक मुख्य कार्यक्रम म्हणजे वेगवेगळ्या विद्वान वक्त्यांचे आम्ही प्रवचनं आयोजित करत असतो। तर आजही 6 मार्चपासून ते 13 मार्चपर्यंत नाशिक जिल्ह्यातील घोटी या गावचे आदरणीय पूजनीय परमश्रद्धेय अतिशय विद्वान असे श्री पुजदेकर बाबा यांचा प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। त्यांच्या प्रवचनाचा विषय आहे आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी निरूपलेलं उद्धरण सूत्रपाठ ग्रंथ, या ग्रंथातलं उद्धरण नावाचं प्रकरण म्हणजे मनुष्याचा उद्धार कशा प्रकारे होईल याची त्या प्रकरणामध्ये उहापोह करण्यात आलेला आहे। त्या उद्धरण प्रकरणावर बाबा जवळपास 8 दिवस या ठिकाणी बोलणार आहेत। 6 तारखेला आज सुरू झाला या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे ते अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष, राजापेठ महानुभाव आश्रमाचे संचालक आदरणीय पूजनीय श्री कारंजेकर बाबा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। हे संपन्न झालं आहे आणि त्यानंतर या कार्यक्रमाला संपूर्ण जिल्ह्यातून संत महंत तपस्विनी माता भगिनी आणि अमरावती जिल्ह्यातले सर्व भाविक या ठिकाणी आलेले आहेत। अत्यंत आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे की बाबासारखे विद्वान त्यांच्या श्रीमुखातून आपल्याला उद्धरण या विषयावर प्रवचन या ठिकाणी ऐकायला भेटणार आहे। सर्व भाविकांना मी विनंती करतो की अजूनही जे कोणी भाविक जे असतील आपल्या आजूबाजूचे परिचयाचे त्यांना आपण सांगावं की ही संधी पुन्हा येणार नाही। बाबांचं वय 95 वर्ष आहे आणि 95 वर्षातही वयाच्या त्यांची प्रज्ञा इतकी वाखाणण्यासारखी आहे, त्यांचं स्मरणशक्ती इतकी दांडगी आहे की मी जसं त्यांना दंडवत करायला गेलो, आल्याबरोबर भेटायला गेलो तर ते म्हणे या ठाकरे साहेब म्हटलं म्हणजे कधीची भेट, केव्हाची भेट आणि वय वर्ष 95 असूनही नावासहित या अरुणराव ठाकरे साहेब। तुमचा मुलगा कसा आहे, तुम्हाला मुलं किती आहेत, काय आहे, विचारपूस प्रेमाने आणि हे तर झालं। आणि विद्वान एवढे आहेत की त्यांची अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत। त्या प्रवचनही त्यांचे संपूर्ण भारतभर सतत होत असतात। एक फक्त संदर्भासाठी एक ग्रंथ सांगतो तुम्हाला, त्याचं नाव आहे स्मरण वाक्य। त्याच्यामध्ये नामाचे 10 ठाय, नामस्मरण केल्याने काय होते, कोणते 10 लाभ होतात याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं। इतकं सुंदर पुस्तक आहे की ते पुस्तक वाचल्यानंतर आणि प्रकरण जर त्यातलं वाचलं तर माणूस स्मरणनिष्ठ होतो, स्मरण करायला लागतो, म्हणजे देवाचं नामस्मरण त्याला घडते। इतके विद्वान बाबा लाभलेले आहेत। तर आपल्या सर्वांना विनंती आहे भाविकांना की आपण तर 10 दिवस याचा लाभ घ्यावाच, 8 दिवस, पण आपले जे कोणी स्नेही असतील, शेजारी पाजारी असतील त्यांनाही या प्रवचनाचा, या संधीचा लाभ घेण्यास सांगावं। धन्यवाद। ज्वालादीप न्यूज अमरावती।